वळूयात पुढच्या बातम्यांकडे आणि अर्थातच त्या आहेत महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात। मंडळी, मुंबई महापालिकेच्या 227 पैकी 150 वॉर्ड्सवर महायुतीतल्या भाजप, शिंदेची शिवसेना आणि रिपाई आठवले गट या 3 पक्षांमध्ये एकमत झाल्याची माहिती मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांनी दिली। भाजपच्या दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात महायुतीच्या जागा वाटपासाठीच्या बैठकीचं आज आयोजन करण्यात आलं होतं आणि याच बैठकीत झालेल्या चर्चेत मुंबई महापालिकेच्या 150 जागांवर महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये एकमत झालं। त्याचा अर्थ मुंबई महापालिकेतल्या उर्वरित 77 वॉर्ड संदर्भात महायुतीत अजूनही तिढा कायम आहे। येत्या 2 दिवसात उर्वरित 77 जागांसंदर्भात निर्णय होईल असा विश्वास आमदार साटम यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला। पण तरीही एकमत न झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघंच अंतिम निर्णय घेतील असं साटम यांनी स्पष्ट केलं। मुंबई महापालिकेत महायुती सर्वच्या सर्व म्हणजे 227 जागा लढवून 150 पेक्षा जास्त जागा जिंकेल आणि मुंबईत महापौर आपला देईल असा विश्वास साटम यांनी बोलून दाखवला। दीडशे जागा ही महायुती लढणार आहे। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई महायुती ही 227 जागा लढणार आहे। त्यामध्ये 150 जागांवर आमचं एकमत झालेलं आहे। उर्वरित 77 जागांवरती चर्चा सुरू आहे आणि लवकरच पुढच्या 2-4 दिवसामध्ये त्या 77 जागा सुद्धा घोषित होतील। मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढायचं आहे आणि ही मुंबईकरांची इच्छा आहे आणि ही मुंबईकरांची इच्छा पूर्ण करण्याकरता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आणि रिपाई महायुती ही कटिबद्ध आहे। त्यामुळे कोण किती जागा लढणार हे महत्त्वाचं नाही आहे। 227 जागांवरती महायुती लढेल आणि 150 पेक्षा जास्त जागा जिंकून महायुतीचा महापौर, मुंबईकरांचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होईल। मंडळी, एकीकडे भाजप, शिंदेची शिवसेना आणि रिपाई यांची महायुती किती जागा लढवणार, किती जागांमध्ये त्यांच्यात एकमत झालंय ही बातमी येते। पण त्याच वेळी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस जी महायुतीचाच एक घटक आहे, सत्ताधारी महायुतीचा घटक आहे, ती मात्र मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक ही स्वबळावर लढणार। किंबहुना या निवडणुकीसाठीच्या महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश नसणार यावर आता जवळजवळ शिक्कामोर्तब झाले। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत मुंबई महापालिकेच्या जागा वाटपासाठी आज झालेल्या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी ही नवाब मलिक यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली होती। पण नवाब मलिक यांच्या नावाला भाजपचा विरोध आहे। शिंदेच्या शिवसेनेनेही भाजपच्या त्या मुद्द्याला पाठिंबा दिलाय। राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आहेत ना मुंबईसाठी, आणि राष्ट्रवादीने नवाब मलिकावरती जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची दिलेली असल्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर युती करू इच्छित नाही। उद्या जर राष्ट्रवादीने आपली भूमिका बदलली आणि नवाब मलिक सोडून जर दुसऱ्या कुठल्या नेत्यावरती मुंबईची जबाबदारी टाकली तर त्यांचं स्वागत आहे। मुंबईमध्ये येणारी निवडणूक शिवसेना आणि भाजप हे महायुतीमध्ये लढणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। भाजपने आपल्या पक्षाची भूमिका स्पष्टपणे केलेली आहे। ज्या पक्षाचं नेतृत्व नवाब मलिक करेल त्या पक्षाची युती नाही आणि म्हणून अजितदादाचा पक्ष हा वेगळा लढतोय। आणि मुंबईत महायुतीच्या जागा वाटपाचा पहिला फॉर्म्युला निश्चित झालेला असताना शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि